रवी सर, माझे 1 लाख रुपये सॅलरी आहे. मला इन्व्हेस्टमेंट काय करायचे आणि कसं नियोजन करायचं याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. रोहन, तुझ्या 1 लाख सॅलरीचं मी तुला एकदम शॉर्टमध्ये बजेट करून देतो. हे बघ, साधारणपणे 30,000 रुपयेपर्यंत तुझा डेली घर खर्च आणि तुझं ट्रान्सपोर्ट या गोष्टी भागल्या पाहिजेत. पुढचं जे 30,000 आहेत, ज्या पद्धतीनं आपण पूर्वी प्लॅनिंग केलं आहे त्यानुसार तुझे होम लोनचा जो EMI आहे तो 30,000च्या आत आत्ता बसतो आहे आणि तसाच आपण ठेवणार आहोत. पुढचे 5% म्हणजेच 5,000 रुपये आपण इमर्जन्सी फंडसाठी बाजूला काढत राहणार आहोत. 20,000 रुपयाची तुझ्या लाँग टर्म गोलसाठी आपल्याला एक SIP करायची जी आपली आत्ता चालूच आहे. आणि 10,000 रुपये साधारण तुझे लक्झुरीज जे गोल्स असतील, तू आत्ता प्लॅन करतो आयफोन घ्यायचा त्याच्यासाठी बाजूला काढू शकतोस, किंवा तुला फिरायला जायचं असेल, वॅकेशन करायचे असेल त्यासाठी तू ते 5-10,000 बाजूला काढ. आणि राहिलेल्या 5,000मध्ये तुला तुझ्या स्वतःचा आणि टर्म इन्शुरन्स एक घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे. या पद्धतीनं तू 1 लाख रुपयाचं जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर नेक्स्ट 5 इयर्समध्ये आणखीन छान असं तू फायनान्शियल फ्रीडम एक्सपिरियन्स करशील. मित्रांनो, तुम्हालाही या पद्धतीनं जर फायनान्शियल फ्रीडम एक्सपिरियन्स करायचं असेल, प्रॉपर प्लॅनिंग करायचं असेल तर आम्हाला अर्थमित्रला रवींद्र देशमुख सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर यांना आजच संपर्क करा. खूप छान असं तुम्हाला मी मार्गदर्शन करेल. धन्यवाद.